आता तर हद्द झाली. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा ऐतिहासिक वारसा का टोचतोय? का नको आहेत छत्रपती शिवाजी महाराज? एकानंतर एक सनातनी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करीत आहेत, अवहेलना करीत आहेत. 8 दिवसापूर्वी धीरेंद्र शास्त्रीनं अशीच लोककथा सांगितली. पार छत्रपती शिवाजी महाराज रामदासांच्या पायी लोटांगण घालताना सांगितले आणि गुरुपदाचा किताब देऊन छत्रपती शिवरायांना थेट कफल्लक नैराश्यानं ग्रासलेले, मानसिकतेनं खचलेला राजा करून टाकले. आता हा टकला स्वामी आनंद स्वरूप काय म्हणतो पहा. छत्रपती शिवाजी महाराज मैदानात युद्ध लढलेच नाहीत, फक्त छापेमारी करत लढले. युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजीचं झालं. खरंय बाबा तुझं. भटाला दिली ओसरी आणि भट पाय पसरी, हे म्हणतात ते खरंच आहे. असे लोक महाराज म्हणण्याच्या लायकीचे देखील नाहीत. पेशवे हे पद आणि त्या पदाला महत्त्व हे संभाजीपुत्र शाहूच्या काळात आलं. छत्रपती नामधारी झाले आणि राज्य पेशव्यांनी बळकावलं. त्या काळात पेशवे म्हणजे बाजीराव पेशवे लढले. बाजीराव पेशव्यांचा काळ कोणता, छत्रपती शिवरायांचा काळ कोणता, याची तरी थोडी तमा आणि ताळमेळ ठेवायला पाहिजे होती. हा आनंद स्वरूप स्वतःला सनातन धर्मगुरू समजतो. यावरून लक्षात घ्या, हे असले बुवा बाबा हिंदू नाहीत. हिंदुत्वाच्या नावाखाली मूळ हिंदूंना भ्रमित करीत आहेत. आपला इतिहास, आपले शौर्य मातीमोल ठरविण्यासाठी दिवस-रात्र आगपाखड करीत आहेत. म्हणून असल्या अल्पबुद्धी विनाशकाली लोकांच्या नादी लागू नका. 16व्या शतकात संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सावध केले आहे, उपदेश केला आहे. भगवे जरी श्वान सहज वेश त्यांचा, अशांच्या नादी लागू नका. त्यांना हिंदू देशोधडीला लावून सनातनी धर्म मिरवायचा आहे, निर्माण करायचा आहे. मुस्लिम जिहादी संकट आणि सनातनी संकट अशा खाईत आपल्याला लोटण्याचा, बुद्धिभ्रम करून, नामोहरम करून हिंदूंची अस्मिता, हिंदूंचा स्वाभिमान संपवण्याचा सनातनी धर्मियांचा डाव आहे. धन्यवाद.